किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या 20 स्मार्ट टिप्स। हिवाळ्यात हिरवे वाटाणे ताजे आणि मुबलक प्रमाणात मिळतात, तर हे वाटाणे वर्षभरासाठी साठवून ठेवायचे असल्यास सर्वात चांगली पद्धत म्हणजे एअरटाईट कंटेनर किंवा झिपर पॉलिथिन बॅगचा वापर करू शकता। यामध्ये ओला वाटाणा सोलून ते दाणे भरा आणि फ्रीजरमध्ये ठेवा, हवे तेव्हा काढून वापरू शकता। आरसा साफ करण्यासाठी लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर होतो। पाण्यात लिंबू रस मिसळून त्या पाण्याने आरसा पुसल्यास आरसा चमकतो। तसेच व्हिनेगर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ते सुद्धा आरशावर शिंपडून आरसा साफ केल्यास आरसा चमकदार दिसतो। वर्षभरासाठी जर हळद टिकून ठेवायची असेल तर त्यामध्ये हिंगाचे काही खडे किंवा लवंगा टाकाव्यात। हळद वर्षभर तशीच राहते। जर तुम्ही मोहरीच्या तेलात भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये मोहरीच्या तेलाचा वास येतो, तो येऊ नये म्हणून मसाले परतताना तेलामध्ये 2-3 लवंगा टाकाव्यात, तेलाचा वास येत नाही। दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत, त्यामुळे दही घट्ट लागते। मिरचीच्या देठात एन्झाईम्स नावाचा घटक असतो, त्यामुळे दही घट्ट होते। डाळ माखणी बनवताना काळ्या उडीदाची अख्खी डाळ वापरावी। ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावी। यानंतर ती डाळ न धुता शिजवा, त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते। बिर्याणी, डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते। यासाठी बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या, त्यात 2 ते 3 लवंगा आणि 1 टीस्पून तूप कोळशावर टाका, त्यानंतर घट्ट झाकून ठेवा, त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर। हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो। अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो, त्यामुळे या भाज्या शिजवताना 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो। तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये। जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्याला लावून ठेवा, त्यामुळे ते चकाकते। जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसूणाचा वापर करता येत नाही, त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या। जेवण हॉटेलसारखे टेस्टी। छोले भटुरे करतेवेळी भटुऱ्याचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा, त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ राहतात। अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो, पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा। पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, त्यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाकावे, त्यामुळे मीठ मोकळे राहते। कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला। साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव। जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा। वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता। नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा। ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात 2 चमचे दूध घाला, यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लफी होईल। मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये फिरवा, त्यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील। याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता। झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या। आल्याची पावडर करायची असेल तर आले मोठ्या किसणीने किसून घ्या, त्यानंतर ते कढईत टाकून भाजून घ्या। त्याच्यातले पाणी पूर्णपणे शोषले जाईपर्यंत आलं भाजून घ्यावं। ते संपूर्णपणे कोरडं झालं की मग थंड होऊ द्यावं आणि नंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्यावी। भात जर करपला असेल तर दुसऱ्या भांड्यात काढून घ्या आणि 2 ते 3 मिनिटे त्याला फॅन खाली ठेवा, करपलेला वास लगेच निघून। कधी कधी अंडी उकडताना ती फुटतात, अशा वेळी पाण्यात 2 चमचे मीठ टाकून अंडी उकडावी, नंतर उकडल्यानंतर त्यात थंड पाणी घालावे, यामुळे अंड्याची कव्हर सहज सोलता येते। अशाच अजून नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।